रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर, कशा प्रकारची घटना घडली आहे आणि किती वेळात अर्जुन अटक केली आहे आणि हा सराईत गुन्हेगार आहे का? दिनांक 11 तारखेला संगीता बोईर नावाच्या गृहिणी ज्या पनवेलमध्ये राहतात, या ऑटो रिक्षाने त्यांच्या राहते घरी निघाल्या होत्या. तेव्हा ऑटो रिक्षा चालकाने एका निर्जन ठिकाणी नाल्याच्या वर ऑटो रिक्षा बंद पडली हे कारण सांगून ऑटो रिक्षा थांबवली आणि मग तिच्यावर चाकूने वार केले, प्राणघातक हल्ला केला आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन, त्यांच्याकडं असलेली पर्स ही हिसकावून घेतली आणि त्या महिलेला तिथंच तसं सोडून ऑटो घेऊन फरार झाला होता. या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला जबरी चोरीचा. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून ACP पनवेल ढोले यांच्या सुपरविजन खाली आपण 4 पथकं तयार केली होती. CP सरांच्या आदेशाने क्राईम ब्रँचने सुद्धा पॅरलल इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं होतं. यामध्ये चॅलेंज असा होता की ऑटो रिक्षाचा क्रमांक आपल्याला माहीत नव्हता. तांत्रिक तपास केला, फुटेज तपासले तरी क्लू लागत नव्हता. तर त्या घटनेच्या वेळी कोणी ही घटना पाहिली का, उपस्थित होतं का, या अनुषंगाने आमच्या पथकांनी तपास सुरू केला. मग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न केले होते. त्यापैकी एका साक्षीदाराने ऑटो रिक्षाचे शेवटचे 4 आकडे नंबरमधले पाहिले होते. त्यांना सिरीज किंवा कोड माहीत नव्हता. त्या अनुषंगाने पोलिसांनी ते 4 अंक असलेले सर्व ऑटो रिक्षाची यादी मागवली. ऑटो रिक्षा चालकांकडे तपास केला. त्या दरम्यान MH04LX 4619 या ऑटो रिक्षा चालकाला इंट्रोगेशन केलं असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्याच्याकडून आपण आतापर्यंत जे मणिमंगळसूत्र त्यांनी जबरी चोरी केलं होतं ते आणि ही गुन्ह्यातली ऑटो रिक्षा जप्त केलेली आहे. याचा तपास सिनियर PI ठाकरे करत आहेत. आज PCR साठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेला हत्यार आपण जप्त करणं बाकी आहे, ते करणार आहोत. आरोपीकडं आपण प्राथमिक जो तपास झाला आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी होम लोन, त्याचप्रमाणे पर्सनल लोन आणि गाडीसाठी पण लोन काढलेलं होतं. त्याचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं तो सांगतो. अधिक तपास पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यावर त्याच्याकडे करण्यात येणार. सर, गुन्हा घडल्यानंतर आरोपी लपून बसला होता. आरोपी लपून बसलेला नव्हता, परंतु आरोपी निष्पन्न नव्हता, ऑटो रिक्षा निष्पन्न नव्हती. त्यामुळे हे जास्त आव्हानात्मक होतं आणि मग इंट्रोगेशन केल्यावर त्यांनी हे कबूल केलं. सर, अशा प्रकारचे ज्यावेळेला गुन्हे घडतात शहरी भागात असले किंवा ग्रामीण भागात असले, अजूनही बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्था असेल CCTV ऍक्टिव्हेट नाही आहे, त्यामुळे अशा अडचणी येतात. हां, बरोबर आहे. परंतु आता पनवेल महानगरपालिकेतर्फे एक प्रोजेक्ट करण्यात येणार आहे CCTVचा. त्याचं टेंडर झालेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की हे लवकरच ते काम पूर्ण होईल आणि त्याचा निश्चितच मग पुढील डिटेक्शनसाठी म्हणा, प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला फायदा होईल. तर लोनच्या हप्ते वाढण्यासाठी कृत्य केल्याचं समजते आणि ज्यावेळेस महिला बसली त्यानंतर तिला ठार मारण्याचा इरादा होता. आता आतापर्यंत तर त्यानं जे सांगितलं, त्याने सांगितलं की जे काही मला हिट ऑफ द मुवमेंटमध्ये केलं ते की मी केलं आणि हा पहिलाच प्रकार आहे जो त्यांनी केलेला आहे. आता या गोष्टी आम्ही व्हेरीफाय करत आहोत. गुन्हे अभिलेख तपासणे, अजून काही त्यांनी असे प्रकार केलेत का
याबाबतचा तपास आपण करत आहोत. सदर महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. आता सध्या तरी स्थिर आहे असं कळतं. एक संगीता भोईर नावाच्या गृहिणी आहेत त्या उरण नाक्यावरून त्यांनी ऑटो रिक्षा मध्ये बसल्या, त्यांच्या राहत्या घरी जात होत्या. ऑटो रिक्षा चालकाने सत्य ट्रायडंट बिल्डिंगच्या बाजूला एक नाला आहे, थोडं निर्जन भाग आहे, तिथं आल्यानंतर ऑटो बंद पडली असं कारण सांगून ऑटो बंद केला. उतरल्यानंतर त्याच्याकडे चाकू होता. या ज्या मॅडम आहेत ते बसलेल्या असतानाच वार करायला सुरुवात केली. व्हायटल पार्ट्सवर वार केले, म्हणजे गळा, डोकं, पोटामध्ये बरेच वार केले. आणि मग तिच्या गळ्यातली मंगळसूत्र, चेन आणि ती पर्स, म्हणजे तेव्हा बाईनं वाचण्यासाठी उडी मारली बाहेर. ते जे घेतलं हिसकावून आणि ऑटोने तो पळून गेला. तर ऑब्विसली एक महिला एकटी ऑटोने जाते, मग ते गांभीर्य आम्हाला सगळ्यांनाच होतं, नवी मुंबई पोलिसांना. मग आम्ही पनवेलचे ACP ढोले यांच्या सुपरविजन खाली 4 पथकं तयार केली. CP सरांनी सुद्धा सांगितलं होतं क्राईम ब्रँचनं पण याचा तपास करावा, काही करून गुन्हा आपल्याला उघडकीस आणायचा आहे. महिलेची प्रकृती गंभीरच होती, पण आता ते स्थिर आहेत, आउट ऑफ डेंजर आहेत ना, बरोबर आहे ना सध्या. तर याचं चॅलेंज आम्हाला असा होता तपासाच्या दृष्टीनं की फुटेज ॲटोचं शोधून काढला आहे, पण नंबरच कशात मिळत नाही. कॅमेरे असे तिरपे अँगलनी होते की नंबर नव्हता. मग तेव्हा बघणारं कोण होतं याचं DB पथकाने खूप हे केला, शोध घेतला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार काही मिळाले. त्याच्यातल्या एकाने सांगितलं की साहेब सिरीज आणि कोड आठवत नाही, पण 1946 नंबर आठवतो. त्याच्यावरून सगळे आपण 1946चे जेवढे काही महाराष्ट्रात रजिस्टर आहेत ऑटो, मग त्याचं फिल्टरिंग केलं, त्याच्यातून संशयित काढले, त्याच्यात काही मिळून आलं नाही. मग या साक्षीदाराने दुसऱ्या साक्षीदाराला फोन करून सांगितलं होतं असा असा नंबर आहे. मग त्या साक्षीदाराला व्हेरीफाय करायला बुवा नंबरची आम्हाला शंका येत होती असं कसं. मग त्यांनी सांगितलं 1946 नाही 4619 आहे. मग पुन्हा 4619चे आपण सगळे ऑटो रिक्षाचा नंबर मागवले, पुन्हा फिल्टरिंग केली आणि मग प्रत्येकाकडे आपल्या पथकाने विचारपूस सुरू केली. त्याच्यामध्ये हा अक्षय बागडे नावाचा आरोपी त्यांनी कबूल केला आपल्याला की त्यानेच ही घटना केली. मग त्याला आपण अटक केलं. अटक केल्यावर यांचं जे मणिमंगळसूत्र होतं, जे जवळपास 3 लाख किमतीचं होतं ते, आणि पर्सची कॅश आपण त्याच्याकडून रिकवर केली. त्यांनी जी ऑटो वापरली म्हणजे तीच निघाली, म्हणजे 4619 MS04 LX 4619 नंबरची ऑटो रिक्षा जप्त केली आहे. आता याचा तपास ठाकरे साहेब करतायत. आज त्याला PCR नेणार. आपल्याला अजून एक चेन गेली आहे, ती पण शोधायची, आणि त्यानं जो चाकू वापरलेला आहे तो पण आपल्याला तपासात शोधायचा आहे. आता जे काय ते आम्ही प्रायमरी इंट्रोगेशन केलं त्याच्याकडे. हा मूळचा अमरावतीचा आहे, परंतु बरेच वर्ष इकडे आलेला आहे. पनवेलच्या करंजाडे भागातच राहतो. 8-9 महिन्यापासून त्यांनी ऑटो लोनवर खरेदी केला होता. मला वाटतं वडिलांच्या नावावर होता, आणि मग तो ऑटो चालवत होता. मग ऑटोसाठी त्यांनी लोन काढलं होतं, होम लोन काढलेलं होतं आणि पर्सनल लोन पण होतं. त्यांनी सांगितलं की बाबा ह्याचे हप्ते फेडायला पैसे नव्हते. मग हा मनात विचार आला. आम्ही त्याला बरंच विचारणा केली, एवढं हे करण्याची काय गरज होती, वार करण्याची. जनरली हिसकावून घेतलं असतं तरी चाललं असतं, पण ते नाही साहेब, मला तेव्हा त्या हिट ऑफ द मुवमेंटमध्ये जे वाटलं ते मी सुचलं ते केलं. त्याचा गुन्हे अभिलेख आम्ही ऑनलाईन तपासला आहे, तर त्याच्यावर कोणताही गुन्हा अद्याप दाखल नाही. तर अशी परिस्थिती आहे. हे प्राथमिक तपास आहे. अजून आपण PCR घेऊन डिटेल इंट्रोगेशन करू, अजून पुरावे गोळा करू. तर ही थोडक्यात एकंदर डिटेलमधली हकीकत आहे. सगळं याच्यात काही घेणं अपेक्षित नाही.